राज्यात जीबीएसचे 158 रुग्ण आता आढळलेत। त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, सातारा, संभाजीनगरमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळलेत। राज्यात जीबीएसचे सर्वाधिक 114 रुग्ण पुण्यात आढळलेले आहेत। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 64,000 घरांमध्ये आता सर्वेक्षण केलं जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोतार आपल्या सोबत जोडलेत। बालाजी, राज्यात जीबीएसचे तब्बल 158 रुग्ण आहेत। यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय। आरोग्य यंत्रणा सध्या अलर्ट मोडवरती आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? कारण आरोग्य यंत्रणा जी आहे ती सातत्याने या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून आहे। मात्र आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येते की ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे त्याच्यावर हा विषाणू जो आहे तो अटॅक करतोय आणि त्यामुळे रुग्ण वाढत आहेत। मात्र या संदर्भात पुण्यामध्ये ज्यावेळेस आरोग्यमंत्री आले होते त्या दिवसापासून एक WHO ची जी टीम आहे ती पुण्यामध्ये कार्यरत आहे। ते प्रत्येक गोष्टीचं परीक्षण करत आहे। ज्या भागात ज्या विहिरीच्या दूषित पाण्यामुळे हा रोग पसरतो असं म्हटलं जातं त्या ठिकाणी सुद्धा WHO ची एक टीम काम करत होती। त्याचबरोबर जिल्हा प्रशासनासोबत सुद्धा WHO ची टीम काम करते। त्याचबरोबर आणखी काही नमुने 63 नमुने जे आहेत ते बेंगलोरच्या एका संशोधन केंद्राला देण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी हा विषाणू का आला, याचं स्वरूप असं का होतं, या सगळ्याचं संशोधन जे आहे ते करण्यात येते। अशा पद्धतीने आरोग्य यंत्रणा आता सगळे अलर्ट मोडवरती आहे। कमला नेहरूमध्ये ICU वार्ड सुद्धा सज्ज आहे। या सगळ्या परिस्थितीवर मात्र रुग्ण जे वाढत आहेत ते रुग्णाची संख्या ही आता पुण्याच्या बाहेर सुद्धा आहे। त्यामुळे राज्यात सुद्धा या संदर्भात सगळी चिंता व्यक्त केली जाते। WHO कडून काय अहवाल येतो, आरोग्य विभागाकडून काय अहवाल येतो, याचा सातत्याने सर्वजण त्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि हा विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दक्षता घेण्यात येते। करण नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।